श्री गुरुभ्यो नमः हरि ओम देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम् आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं दमाश्रये यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघूत्तमाङ्घ्रिसधनं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तारकं सुमतान्तमण्डनरतं मन्द्यष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदर्श्मानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे. श्री गुरुभ्यो नमः हरि ओम. कशी नाना पदार्थांतो परमात्मा विभूती असं म्हणून वर्णन करताची थई अनेकही वर्णन करत परमात्मो पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृताम् अहं झषाणां मकरश्चास्मि स्रोतसाम् अस्मि जाह्नवी. पवताम पवताम म्हणून सांगणारी कंचकी वेगवताम अत्यंत शीघ्रगामी शिलांतो जो पवताम म्हणून सांगणारी शोधकताम कोण की पुरे शोधन करता पावन कोण होता तंतु पवन हा अस्मी म्हणरी शोधक जावनशील तसल द्रव्यांजायत अत्यंत शीघ्रगामी जावनशील तसल द्रव्यांजायत कोण की पवन अस वारस तंतु हा मिगल सन्निधान दवन रप्ता तस जावनु वर्लल शोधक द्रव्यापश्चड प्रामुख्यता वाऱ्याकस वर्लल वेगापश्चड वायू वेग चढ सांगताच तसल वायू हांव जावनस वायू भितर परमात्मा पवन म्हूण नाव कसं का म्हूण सांगले रे पांती ती पहा पहा म्हूण सांगले रे राखतले म्हूण कोणता राखतले सकट दिक्पालक जयत हानी पुरे राखतले आमक राखतले तैही वननीयत्वात पवन वननीय म्हणून सांगल्यार भजनीय कोण की रक्षण करताचे तसल रक्षण करतल तसल देवत जायत दिक्पालक जायत वरलेल्या आमगेल प्रत्येक रक्षण कोण चक्रवर्ती इत्यादी हानी जायत ऋषीश्वर जायत हानी पुरे कोणाला भजन करताची कोणाला सेवन करताची तसल परमात्माक पवन म्हणून नाव तसल पवन म्हणाल पवन नामक जावन असेल तसल परमात्मा वाऱ्या भितर पवना भितर शिल्लकून वर्लन शोधक द्रव्यापश्चड पवना प्रामुख्यता शस्त्रभ्रताम कोण की शस्त्र धारण केला क्षत्रिय असायची तांगेला तो आम राम जावनस रामाक अत्यंत प्रामुख्यता वर्ल शस्त्रधारी पशी मस्त काणी ऐकताच अर्जुना खंचे गर्व इत्यादी केतना कशी मुख्य प्राणांत गर्व खंडन केल्या म्हणाल विषया रेता तसल श्रीरामचंद्राक अत्यंत होड धनुर्धारी शस्त्रधारी तसलो रामचंद्र हांव जावनस परमात्माक राम म्हूण नाव कसला का म्हूण सांगल्यारी रमुक क्रीडायाम क्रीडा म्हूण सांगल्यारी रमयती जो रमुक म्हूण सांगले रमयती म्हूण सांगल्यारी संतोष दितलो म्हूण अर्थ कोणाक पळोवन जगत्या संतोष आस तसल रामचंद्रा पळयतना केदनाय मना संतोष जाता तसल संतोष दितल तसल रामचंद्र आणि स्वयं संतोष स्वरूप जावन असेल तसल तस जावन राम हा म्हणून सांगले रे कंचेरी अत्यंत संतुष्ट जावन असेल तसल व्यक्ती म्हणाल तसल अर्थ तसल रामचंद्र आणि नाना रीती रामशब्दार्थ सांगताची जाल्यार संक्षेप जावन ग्रंथ विस्तार नातील लोकून खाली हे अर्थ मात्रच सांगला जशाणाम मकरश्चास्मी जशाणाम म्हणून सांगले रे कोण की मीन म्हणरी कोण पुरे उदकांतू जलचर प्राणी असाची तांगेल मध्येंतू हांव मकर नामक जावन सिसडी भितर राबून असता तस जावन वरलेल खंयची हे जलचर प्राणी पश्चड सिसडीक एक मुख्य प्राधान्यता परमात्माक मकर म्हणजे कसं लायक म्हणून सांगले रे मा म्हणत मा म्हण कसं ज्ञान मांग माने ताजे खंयची मा करा जावक आशिल्ले जाल्यार म म्हूण कसं सांगचे ताजे ह्रस्वत्व म्हणरी लोकांत पुरे अल्पज्ञान दिवन तांगेल योग्यते अनुसार कोण अल्पज्ञान दित देखून परमात्माक मकर मकर म्हणून सांगताच तदनंतर स्रोतसामस्मी कंचकी स्रोतस कंचकी जलधारस तंतु जान्हवी
गंगेंतू विशेष जावन जान्हवी लंतू विशेष जावन परमात्मा सन्निधान तस जावनो गंगा तीर्थाक गंगा नदीक अत्यंत चढ़ प्रामुख्यता परमात्मा जान्हवी म्हण नावान परमात्मा ते राप्त के परमात्मा जान्हवी म्हण कसला नावा म्हण सांगले रे असारतां संसारम जहतः त्यजतः अवती रक्षती ती जान्हवी हे सगळे संसारान कसले एक मर्मना हे असार जावनशील तसल संसार तसल हे असार संसार सोण कोण की भायर सरताची संसार नक म्हण कोण भायर सरताची तांकां रक्त जलल दुखून जान्हवी म्हण परमात्मा नाव गंगे जलरी जन्हू कन्या वैती तशीची कोणकी देह इत्यादी सोण असार म्हण सोण भायर सरतगी तांकां पुरे राखच्याक तांकां पुरे उद्धार करच्या येईल देखून तिकय जाल्यार जान्हवी म्हण या रितीरी अर्थुकांड घेवयेत तदनंतर सर्गाणाम आदिरंतश्च मध्यम चैवाहम अर्जुन अध्यात्म विद्या विद्यानां वाद प्रवदताम अहम सर्गाणाम कंचकी सृष्टीचे सगळे या जगत या सृष्टीचे आदि ही कारणाव अंतः तक लय करचाव मध्य स्थिती करचाव अहमेव अर्जुन मिगेल निमित्तीची आमची प्रधान जावनशील तसल कारण या सृष्टी कर्तृत्व मिगेल हज्जेन सृष्टी स्थितित्व मिगेल हज्जेन या सृष्टी लय मिगेल हज्जेन जवचे आवची तक मुख्य कारण हक्का मिगेल कारण अतिरिक्त जावन विंगड कोणे एक स्वतंत्र म्हणल तसल ना आमची कोणाके अनुग्रह कोरनु तांगेल भितर आम रब्बोनु ये जन्मादी अष्टकर्तृत्व हांव करचे तशी परमात्मा विशेष जावनशील तसल हे जगत्य निर्माण स्थिती लय हेतुत्व परमात्मा तशील दखून तोची सृष्टी स्थिती लय म्हणल रीतीर सांगताची तदनंतर अध्यात्म विद्या विद्यानाम विद्येंतू मस्त ऐकलल म्हणजे अधिभूत अधिदैव इत्यादी पुरेशच्या पुरो जे प्रधान कसला म्हणून सांगल्यार पुरे जनान मना कुरू का जलल विषय कसलो अध्यात्म त्या परमात्मा भितर पडोच कंचकी आत्मा भितरी बिंबरूपी जावन आशिल तसल ते परमात्मा पडोच त्या अत्यंत प्रमुख जावनो आणि त्यांचे मुख्य जावन कोरका वर्लल वेर्लल योग्यत वाढताना त्या वाढतावत शिवाय कोणाकय जाल्यार भितर आशिल तसल परमात्मा पळयना अशी कोणाकय मोक्ष जायना तशी त्या हक्का त्या मटा प्रामुख्यात कसं का म्हणून सांगल्यार त्या विद्येंत परमात्मा राबून असतगे त्या परमात्मा नाव कसं अध्यात्म विद्या म्हणले नाव परमात्मा अध्यात्म विद्या म्हणून कसला सांगचे म्हणून सांगल्यार जीवा भितर राबून ताका रक्षण इत्यादी करता जीव पतित्वशील दखून अध्यात्म म्हण परमात्मा नाव ज्ञप्तिस्वरूप ज्ञानस्वरूप जलल दखून विद्या म्हण नाव तशी परमात्मा ज्ञानस्वरूप जाम सगळेची जीवा भितर राबून तागेल नियंत्रण इत्यादी करता दखून परमात्माक अध्यात्म विद्या म्हण नाव तसले अध्यात्म विद्या नामक जावनशील तसल तो परमात्मा तो ब्रह्म विद्या भितर राबून वर्लल पूरे विद्याच्या पुरो वर्लल लौकिक विद्या अलौकिक विद्या हंದು कंचे हंते ಶ್ರೇಷ್ಠ ಕಂಚಾಕ ಮುನ್ಸಲ ಬ್ರಹ್ಮವಿದ್ಯೆಕ್ ತಸಲೆ ಬ್ರಹ್ಮವಿದ್ಯೆಂದು ಪರಮಾತ್ಮ ರಪ್ತ ತದನಂತರ ಪ್ರವದತಾಂ ವಾದ प्रवदताम कंचकी रीतीरी संभाषण जाऊचे तीन रीतीरी जतगे एक वाद एक जल्प एक वितंड वाद म्हणून सांगल्यार तत्वज्ञानाकोस्कर गुरु लेगे आम्ही कसं की निमगुनो पावताची गुरु नामक उपदेश करचे ह्या वाद परंपरा म्हणताच सौहार्द जावन कसले एक तत्वज्ञानाಗೋಸ್ಕರ ಕೇವಲಂ ಗುರು ಶಿಷ್ಯಯೋ ಗುರುలని ಶಿಷ್ಯಾಲ ಮಧ್ಯೆಂತೂ तक्का चांग ज्ञान मेळका म्हणल तसल उद्देशान गुरुन उपदेश करत तसल विषयाक वादू म्हणून सांगताच विवाद नाही वादू म्हणून सांगल्यार हे उत्तम जावन आशिल्लें तसल कथा मागीर जल्प म्हणून सांगल्यार जिगीशु कंचे रितीरी आम भिन्न जाव का म्हणून सांगून दोग जन सात्विक आंगेल मध्ये जाऊ तसल एक कंचकी कथ अस विवाद अस तक कसा म्हणून सांगताची जल्प म्हणून सांगताच वितंड म्हण कसा म्हणून सांगल्यार एद्राचा सोल्सू का म्हणल रीतीर हा विंजाव का म्हणल ना मिगल सिद्धांत प्रकटन कोर का म्हणल ना मक्या मेळ का म्हणल ना ताण विंजवच्या नज्ज म्हण असेल तक वितंड म्हणताच ह्या तिन्ही हज्जी मध्येंतू हाम वाद जावन अस परमात्माक वाद म्हणून कसला नाव म्हणून सांगल्यार वाच्यत्व हेतू ना प्रत्येक शब्दादुकून प्रत्येक ध्वन्यात्मक वर्णात्मक शब्दादुकून परमात्मा प्रतिपाद्य जलल दुकून परमात्माक वाद वाद म्हण नाव तसल्या वाद नामक जावन आशिल तसल तो परमात्मा
ह्या वादान तत्वोपदेश म्हणाल तसल वादांत राबून तक्का वर्लल कथा मध्येंतू तक्का चढ प्रामुख्य थाडून देता तशी समजून घ्या. तदनंतर अक्षराणाम अकारोस्मी द्वंद्व सामासिकस्य च अहमे वाक्षय कालो दाता हम विश्वतो मुखः. अक्षराणाम अकारश्चास्मी. अक्षरा मध्येंत नाना रीतीर अक्षर प्रवृत्त जाता. मात्रका 50 वैर मात्रकसच पुरे मात्रका अंतू खंच्याक प्राधान्यत म्हणून सांगल्यार अकाराक कसं का प्रारंभेच अक्षर ते कसले उल्लोचा सूर कोरका जाल्यार सुरवे ध्वनीची अकारा दुखून तसल्या अकाराक मुख्य जावन असेल तसं स्थान तशी परमात्माक म्हणून कसला सांगचे म्हणून सांगल्यार ऐत्याक्रियमाणत्वाद अकार हा प्रत्येक विषयाचे म्हणून सांगल्यार निराकरण प्रत्येक विषया दुखून अत्यंत भिन्न जलल दुखून अत्यंत विलक्षण जलल दुखून परमात्माक म्हणून नाव इति आक्रियमाणत्वाद परमात्माक म्हण आपयता जलल दुखून तक अकार म्हण नाव परमात्माक तसल्या अकार नामक जावन असेल तसल तो परमात्मो अकारांत म्हणल तसल अक्षरांत राबून वर्लल अक्षरापशी चढ एक आद्यत्व त्या अकाराक हाडून दिता. मागीर सामासिकस्य सामासिक म्हणून सांगल्यार समास समूहस्य खंयचे रितीर एक समूह जावन असता तंतू द्वंद्व जावन आस नाना रीतीरी समास बहुर्रीही तत्पुरुष इत्यादी नाना समासच तंतु द्वंद्व समासांत हा विषय राबून आस तस जावन द्वंद्वा खंयची एक रीतीरी चढ प्राबल्य तशी लोकांत जलरी चढती समास वर्लल तत्पुरुष इत्यादी वापरताच जलरी खंयची द्वंद्व जलरी तत्पुरुषाचे एक प्रभेद जलरी द्वंद्वाक एक विशेष जावन असेल तसल एक स्थान देऊन अपास द्वंद्व समास म्हणून नव्याची एक प्रकरण पठन करतात कारण कसं त्याचे प्रयोगात बाहुल्य त्या मटा असेल दाखवून परमात्माक द्वंद्व म्हणून कसला सांगचे म्हणून सांगल्यार परमात्मा भितरी रबला भायरी रबला तशी दोन्हीकडेनं परमात्मा अस्तित्वशील दाखवून बहिरंत द्विरूपत्वयेन द्वंद्वनामा परमात्मा तशी तसल तो परमात्मा भितर भायरी दोन्ही कडेन रब्बिल दुखून ताका द्वंद्व म्हूण नांव तशी द्वंद्व नामक जावन आशिल्लो तसल तो परमात्मो द्वंद्व समासा भितर रब्बिल दुखून वर्लल समासा पशी चढ द्वंद्व समासाक हें येता अहमेव अक्षय काल खंयची अक्षय नाम जावन कालांतू काल नामक जावन अक्षय कालांत राबून आसता अक्षय काल म्हूण सांगल्यार हें कालचक्र केन्नाय प्रवाहतः अक्षय जावन आस ह्या समयाचेर समय ना म्हूण सांगू ना कसं लायक खंयची समयाचेर समय ना म्हूण सांगताची त्या अपासीक समयूय जावन आसता तश जावन खंयचे क्षणांत क्षण ना म्हूण सांगू जायना तश जावन काल नातील तसल एक घडी ना तश जावन कालाच केन्नाय अक्षयत्व आशिल्लें त्या अक्षयत्व कोणच्यान येयलें अक्षय काल म्हणल तसल नांवान परमात्मा भितर राबिल्लो कोण परमात्माक अक्षय काल म्हूण कसला सांगचे क्षय ना परमात्मा केन्ना काही नाश ना परमात्माक तश जावन ताका अक्षय म्हूण सांगचे मागीर काल काल म्हूण सांगल्यार ताजे अंत्यकालाक काल म्हूण सांगताच तशी प्रत्येकाक अंत्य दितल परमात्मो प्रत्येक संहार करतल परमात्मो तस जावन काल नामक परमात्मो तशी अक्षय काल म्हूण सांगल्यार केन्ना एक अक्षय नातील तसलो आणि प्रत्येकाक संहार करतलो तसले संहर्त्र जावन आशिल्लो तसल परमात्माक अक्षय काल म्हूण नांव तसल तो परमात्मो अक्षय काला भितर राबिल्लो देखून त्या कालाक जलरी प्रत्येका कारणत्व तशीची खंयचे रीतीर क्षय नाशी प्रवाह अविच्छिन्न प्रवाह चोलून येता त्या परमात्माला अनुग्रहान करताना ताजे नंतर दाताहम विश्वतो मुखः आणखी चतुर्मुख ब्रह्मस तागेलांतो आम धाता रूपार विश्वतो मुखारस कसलाक परमात्माक धाता म्हणून कसला सांगचे धारण पोषण करता आमगेल सगळे जगत्या धारण करता सगळे जगत्या पोषण करता अंगा सृष्टी स्थित येईल काय पुढल्यान तो काल म्हणता ल येईल तशी अपास सृष्टी आदी चिंतना होंगा परमात्मा विशेष देऊन देता तशी विश्वतोमुख या जगत्या संबंधित जावन असेल तसल सर्व कार्य इत्यादी त्या परमात्मा अधीन जळून त्या विश्वतोमुख नामक जावन असेल तसल परमात्मा धाता म्हणल तसल नामक जावन असेल तसल तो परमात्मा तो चतुर्मुखाल हंतो विशेष सन्निधान दवन अत्यधिक सन्निधान दवन तगेल हंते जलरी नाना रीतीर कार्य या जगत्या सृष्टी जायत
प्रत्येका प्रलय जायचा इत्यादी त्या खंचकी एक चतुर्मुखाला हातान दखून घडयता विशेष अनुग्रह त्या चतुर्मुखाक जीवोत्तम जावन असेल तसं त्या ब्रह्मावेद करता तस जावन त्या परमात्मा खंचकी अनुग्रह तागेलांत अशिल दुखून वर्लल खंचकी जीवराशी बरो त्या जीवराशी चढ प्रामुख्यता ताक मेळता मागिरे मृत्यु सर्वहरश्चाहम उद्भवश्च भविष्यताम कीर्ति श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृति क्षमा मृत्यू भितरी विशेष जाऊन परमात्मा संविधान सर्वहर नामक जाऊन असेल तसं त्या परमात्मा सन्निधान मृत्यून कसं जाता आम्ही कसं आता संपादन केला त्या पुरे वता त्याचे पुरे संबंध आमगेला आमदकून दूर जाता ಕೇವಲ ಧರ್ಮ ಸಂಬಂಧ ಮಾತ್ರ ತಸ್ ಜಾವನು ಧರ್ಮವೆಂಬ ಸಂಬಳವನ್ನು ಗಳಿಸಿರೋ ಮುಣು ಪುರಂದರದಾಸನ್ ಸಂಗೇಲ್ तशी धर्म म्हणाल तसा मात्र वरनो वरल कसले आम्ही मग जगत्यान केलेलं तसल व्यावहारिक सर्व हरती इति सर्वहार तर सर्व पुरे तांडून घेतात कोण त्या नामक जाऊन असेल तसल तो परमात्मा ते मृत्यू भितर विशेष जाऊन सन्निधान जाऊन असता भविष्यताम म्हणून सांगले रे मुखार उत्पन्न जाऊची तसल वस्तू भितर रे हा उद्भव हा त्याची कंचकी सृष्टी जाऊन असं सृष्टीकर्तृत्व उत्पत्ती जाऊन असं ते सृष्टीकर्तृत्व करत कोण कंचकी मुखारी जता तंतू हा सृष्टी कर्तृत्व मी गेला तसं तशीची नारी नाम स्त्रियांगेल मध्ये विशेष जाऊन तंगेल खंचकी गुण कीर्ती ही श्री ही वाक मागीर स्मृती ही मेधा धृती ही क्षमा कीर्ती खंयचे एक लोकांक दिसता खंयची एक स्त्रीन येदे कसले एक काम केले रे तांका कीर्ती जावच्या पुरो संपत्त जावच्या पुरो तांगे उत्तर जावच्या पुरो तांगेल मेधाशक्ती स्मरणशक्ती धैर्य क्षमा तांकां पुरे चढतीच वर्ललांक कंपेर केल्या चढतीची खंय मेळता म्हूण सांगले रे स्त्रियांत मेळता तसल्या स्त्रियांत तो असल खंयची गुण इत्यादी खंयच्यान मेळचे म्हूण सांगले रे ते परमात्मा कीर्ति नामक जाऊन परमात्मा श्री नामक जाऊन परमात्मा वाक नामक जाऊन परमात्मा स्मृति नामक जाऊन परमात्मा मेधात्म नामक जाऊन परमात्मा धृति नामक जाऊन परमात्मा क्षमा नामक जाऊन परमात्मा शिल्लकून तांगेल हंतू विशेष जाऊन हे गुण अत्यंत शीघ्रारी तांका उपलब्ध जाता हे पुरे कीर्तिकरत्व स्मरणीयत्व प्रत्येक हेतून परमात्मा ते नाम म्हणाल तसं स्पष्टता पुढी कशी ऐकल्याची तशीची होंगे काण घेऊ का तदनंतर बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम मासानां मार्गशीर्षोहम ऋतूनां कुसुमाकरः कंचकी साम संहिता इत्यादि का मध्यंतु बृहत साम संहिता हाव जावनस परमात्माक बृहत साम म्हणून कसला संख्या म्हणून सांगले रे बृहत सारत्वात बृहत सहा अमेयत्वात अमहा तशी बृहत सारत्वात सगळे या जगत्याच कंचकी मूल सार तसलो आणि अत्यंत होड सारभूत जावन असेल तसलं अत्यंत गंभीर जावन असेल तसल ते अनंत जावन असेल तसल ज्ञानानंद स्वरूपी जावन असेल तसल तो परमात्मा जलल दकोन तक बृहत सहा म्हणून नाव तदनंतर खंयचे हंत दुखून पूर्ण प्रमाणाचे परमात्मा समजून घेऊच्या जायना जलल दुखून तो मेव जावन असं ज्ञाना गोचर नाही जाऊन असंच पूर्ण प्रमाणारी तस जाऊन तक अमहा म्हणून नाव तशी बृहत्स अम बृहत्साम म्हणून परमात्मा नाव तदनंतर नाना छंदस असची त्या नाना छंदसामध्ये तो गायत्री म्हणाल तसल छंदस परमात्मा त्रिष्टुप जगती इत्यादी नाना छंदस पुरो जलर तंतु प्रमुख जाऊन कंचे म्हणून सांगल्यार गायत्री छंदस कसं लायक म्हणून सांगल्यार हे तंतु विशेष जाऊन परमात्मा सन्निधान परमात्मा गायत्री म्हणून कसं संख्या म्हणून सांगल्यार तंतु गानकर्तृत्व त्राणकर्तृत्व प्रत्येकालंतू एक गानकर्तृत्व उच्चार करचे उच्चारण रक्षण करचे मागीर त्राणकर्तृत्व कोणकी केला कोणकी जप केला तांकां रक्षण करचे अशी दोन्ही परमात्मा करता देखून त्या परमात्माक गायत्री म्हणून नाव तदनंतर खंचकी मास असची नाना मास असची चैत्र वैशाख तंतु मार्गशीर्ष मास परमात्मा जावन असं म्हणारी मार्गशीर्ष मासांतो विशेष जाऊन परमात्मा खंचकी एक सन्निधान परमात्माक मार्गशीर्ष म्हणून कसला नाव म्हणून सांगले रे मार्गाणाम शीर्ष स्थानत्वात मार्गशीर्ष
कंचकी प्रत्येक मार्ग प्रत्येक वाट खई वचन रपचे म्हणून सांगल्यार पुढे हांतो सांगले प्रत्येकांतो रीती परमात्मूची पूज्य जावन आसा वरल खंयची देवते उद्देशाने पूज्य केल्यार ते पुरे मेळचे खंय वचून म्हणून सांगल्यार परमात्माकच सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रति गच्छती म्हणाल तसं वाक्य घेताना प्रत्येक नमस्कार जायत प्रत्येक मार्ग जायत खै वचन मिळता म्हणून सांगल्यार त्या परमात्माला हंतू मिळता तस जावन प्रत्येक वचन परमात्मा मेळची देखून प्रत्येक मार्ग वचन त्या परमात्माला तुची त्या शीर्ष जावन असेल तसं स्थान परमात्मा असेल कोण मार्ग शीर्ष म्हणून परमात्मा नाम तसल्या वरलेला मासापशी आधिक्य मार्गशीर्ष मासा कसला का म्हणून चालला रे तै भितरी परमात्मा मार्गशीर्ष नामक जावन तसल परमात्मा विशेष सन्निधान असेल कोण तदनंतर ऋतु सची ऋतूंतु कुसुमाकर हा वसंत मासांतु विशेष जावन वसंत ऋतूंतु कंचकी देवालय विशेष सन्निधान तस जावन वसंत ऋतू विशेष प्राबल्यता वरल ऋतू कंपेअर केल्यार कसला का परमात्मा कुसुमाकर म्हणून सांगचे म्हणून सांगले रे कुसुमाकर हा उंगा कुसु दोन्ही माकन्वय करचे मा म्हणत ज्ञान कुमाकर सुमाकर चांग ज्ञाने परमात्मा दिवचे वाईट ज्ञाने परमात्मा दिव तंग तंगेल योग्यतेनुसार जाऊन तंग तंगेल योग्यते कश्यस तक समजावून तक्का योग्य न्याय पूर्ण जाऊन तंग तंगेल कंचकी ज्ञान चांग जो वाईट जो ते ज्ञान परमात्मा दिद्दकून तक्का कुसुमाकर म्हणून नाव तशी त्या कुसुमाकर रामा जावन असेल तसल तो परमात्मा वसंत ऋतूला तशील कोण वरल ऋतू पशी वसंत ऋतू विशेष जावन असेल तसल एक प्राबल्यता द्यूतं चलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहं खजकी किरीडसची नाना रीतिरी बेट्टिंग दवर तसल क्रीडा तसल चलयताम कपट तसले क्रीडा तंतु द्यूत क्रीडेंत विशेष जाऊन सन्निधान असता परमात्मा द्यूत म्हणून कसला सांगचे म्हणून सांगले रे क्रीडा परत्व हेतुना द्यूत नामा प्रत्येक जगत्या कंची क्रीड करूक उद्युत जावन अस तंतु उत्साह जावन असता कंचेरी तीर्थक अनायासेन कर्तव्य जलरी ताणी केलं तसं ते सृष्टी पळयतना ते सृष्टी कितली योग्य रीतीने असता ते जावन परमात्मा द्यूत द्यूत म्हणून नाव ते द्यूत नामक जावन असेल तसल तो परमात्मू द्यूत क्रीडेंत रब्बिल दुखून वरलेल कंचकी कपट क्रीडे मध्यंतु द्यूत क्रीडेक विशेष जावन असेल तसल स्थान अस तंतुची रायान इत्यादी कांते जलरी तन्नी वरलेल कंचकी कपट क्रीडे ಅಂತ ಏನ್ ಗೆಲ್ಲರಿ ಎದ್ರೆದ್ರ द्यूत खेळताच तसल्या द्यूत क्रीडेक विशेष जावन असेल तसल ते एक स्थान अस मागीर तेजस्वी नामहम कोण की तेजस्वी योग्य कांती युक्त जावन असताची तांगे अंतू तेज जावन परमात्मा असता ते आता पुढे हांतू सांगितलं म्हणकेच कशी गणांतू प्रामुख्य ठेवची नाही वरलेलं ते तानाम चेतनाच्या अस्मी म्हणून सांगताना कसं सांगलं वरलं भूतांत पुरे हंतू अनुवृत्त जावन असेल तसं वरलं की जड पदार्थातून व्यतिरेक कोण दाखयतल तसल एक ज्ञान म्हणेल तसल गुण त्या भूतांत असं म्हणून कसं सांगले की तशी चंग आणि मुखारी तेजस्वी नाम कोण की कांती युक्त जावन असच तंका कांती नत्तिलान दुखून व्यत्यास कोण कसं दाखयता तंगेलान तसेल तसल कांती त्या कांती त्या कांतींतू तेजो नामक जावन असेल तसल तो परमात्मा असता परमात्मा तेज म्हणून कसाला सांगचे प्रकाश रूपत्वात स्वयं प्रकाश रूप जावन असेल दुखून स्वप्रकाश जावन असेल दुखून परमात्माक तेज तेज म्हणून नाव तदनंतर जयवताम जयीनाम जयश्चास्मी जय रूप जावन असेल तसल जय सारप्रदत्व जावन असेल तसल ते हेतू ना परमात्माक जय म्हणून नाव त्या नामक जावन असेल तसल तो परमात्मा जय अंतर अब्बिल दुखून वरलेलं कोण की पराजयापशी चढ स्थान जय इंक मेळची कसं का म्हणून सांगले जय तांगेलांत तशील दुखून त्या जय अंतू विशेषत प्रामुख्यात कसं का म्हणून सांगणार त्या परमात्मा नशील दुखून व्यवसायोस्मी कोण की कंचे काम करण्याचे बैसताचे तंगेले पशी कोण की उद्यमी जावन असच त्या उद्यमी विशेष जावन असेल तसं एक या कसं का तंगेला तो व्यवसाय असेल दुखून व्यवसाय म्हणून सांगलं निश्चय ज्ञान त्या निश्चय ज्ञान परमात्मा कंचके अनुग्रहान जाऊच परमात्मा अनुग्रहान कसं का म्हणून सांगले रे ते परमात्मा सन्निधानात त्या परमात्मा कसं नाव व्यवसाय म्हणून सांग नाव कसं परमात्मा व्यवसाय म्हणून नाव म्हणून सांगले रे थई व्यवसाय म्हणून सांगच्या
व्यव निश्चयात्मक ज्ञान रूप परमात्माला शिल्लकोन परमात्मा केतना काही जलरी संशय ना परमात्मा केतना जलरी अज्ञान ना तशी प्रत्येक विषयाचे रे योग्य जावन शिल्द तसल्या तत्वज्ञान परमात्मा शिल्लकोन तसल्या व्यवसाय रूप धर्मदात जलदुकुन परमात्मा कसं म्हणून सांगचे व्यवसाय म्हणून सांगचे तदनंतर सत्ववताम सत्वम चाहम कोण की सत्व सत्व म्हणून सांगणारी धर्मरूप तसल्या धर्मवत धर्म योग्य जावनशिले धर्मी पुरुषाची तांगेलांतो सत्व धर्मरूप जावनस धर्मप्रद जावनशील कोण सत्वनामक जावनस तदनंतर वृष्णीनाम वासुदेव अस्मि पांडवानां धनंजयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनां क्षणा कविः तशी वृष्णीनाम अहम वासुदेव वृष्णीकुलामध्येंतु आव वासुदेव नामक जावनस कोण की वसुदेवाल पूतु तसल कृष्ण परमात्मू हांव जावन आसा परमात्माक वासुदेव म्हणून कसला सांगचे वसुदेवाल पूतू म्हणाल एक कारण जाल्यार मुख्य कारण कसलं म्हणून सांगल्यार सर्वत्र वसती इति वासुः देव वासुश्च सर्वं क्रीडयति इति देवः तशी प्रत्येक कडेन राबोन तागेल खंयची क्रीडा आदी व्यापार करता देखून लीला आदी व्यापार करता देखून ताका वासुदेव म्हूण नाव तशी पांडवानाम धनंजय भीमा सोणू वर्लल खंयची चार पांडवा मध्ये हांव अर्जुनालांतू विशेष तुगेलांतू विशेष सन्निधान दवरून धनंजय नामक जावन आस धनंजय म्हण कसं लायक धनम जयती ती धनंजय कंचे रीतिरी परमात्माक दुड्डवान मेजूच्या जायना वर्लल्यांक पुरे जनाक एक प्राइज म्हणून सांगून दुड्डवान घेवच्या जाता जर परमात्माक आजी काही जाल्यार दुड्डवान मेजूच्या जायना साक्षात महालक्ष्मी सर्व धनाधिपत्य तिगेलांतच सर्व संपत्कारित्व तिगेलांतच तीची ताका दासी जावन आसच तसल परमात्मू धनंजय जावन आशिल तसल तो परमात्मू विशेष जावन अर्जुनालांतू सन्निधान जल दुकोन वर्लल भीमा सोण वर्लल चारि पांडवामध्येंतू तक्का चढ प्रामुख्यता मुनीनामप्यहम व्यासः कंचकी मुनिगणसची योग्य जावनशील तसल ज्ञानी गणसची तंतु व्यासनामक जावनशील तसल तो परमात्मू पाराशरू तसल व्यासू हांव जावन आस परमात्माक व्यास म्हणून कसला सांगचे वेद विभाजन केल्यामुळे एक कारण जाल्यार व्यास म्हणून सांगल्यार वी आस विशिष्ट रूपारी सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लो देखून परमात्माक व्यास म्हणून नाव तदनंतर कवीनाम उषणा कवीनाम कोण की वाग्म्यसाची तांगेल मध्येंतू उषणा कवी म्हणून सांगल्यार शुक्राचार्य तसले शुक्रालंतू हांव विशेष जावन सन्निधान जावन आसता परमात्माक उषणा म्हणून कसला सांगचे रे उष म्हणून सांगल्यार इच्छा म्हणून अर्थ तसल्या इच्छावान जावन सगळे सृष्टी आदी कोरका म्हणल तसल इच्छा दाता यथा पूर्वम कल्पयत त्या परमात्मान कल्पन केलेल्या रीतीनं या सृष्टी जाऊ जगून तसल इच्छ कोणाला तशे त्या परमात्माला तसल्या उषना म्हणल तसल नाव त्या परमात्मा सन्निधान शुक्राचार्याला तशील दुखून वर्लल वाग्मी पशी चढ हॉड वाग्मी कोण म्हणून सांगल्यार शुक्राचार्य मागिरी दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषिताम मौनम चास्मि गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवतामहम दमयताम दंडमस्मि दमयताम कोण की शिक्षण करच्याक ताजेक शासन करच्यास तंतो हांव दंड जावन आस दंड रुपार आस खंयची शासन करतना कसं दिवची शिक्षा ताक दंड म्हूण नाव त्या दंड निमित्तानेच ताजी खंयची भयानाची योग्य शासन इत्यादी चलचे तशी त्या दंडान तो परमात्मा विशेष जावन खंयची दमनत्व हेतुना शासन करचीक कारण परमात्माला तशिल्ल कोण त्या परमात्माक दंड म्हूण नाव त्या दंड नामक जावन आशिल्लो असेल तो परमात्मा त्या शासनेन तू शिक्षेन तू राबता देखून त्या शिक्षेन करतना खंयची शासन योग्य रितीर चलचे तदनंतर जिगीषिता कोणके एक विन्न जाव का म्हूण आसता तांगेलान तो नीती अस्मी नीती ही म्हूण सांगल्यार स्ट्रॅटर्जी खंयची एक गेम खंयची एक या विन जावका जाल्यार ताका मुख्य जावन प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी मुख्य तसल्या स्ट्रॅटर्जीन तू नीती ही नीती नामक जावन परमात्मा राबून आसता कसल्याक प्रत्येक स्ट्रॅटर्जी पशी हॉड स्ट्रॅटर्जी कसल्या म्हणून सांगल्यार या जगत्याच खंयची निर्माण तसल्या जगत्याच खंयची एक नीती त्या परमात्मा नीतीसार प्रदत्व त्या परमात्माला तशिल्लो कोण परमात्माक नीती म्हूण नाव तदनंतर
मौनम चास्मी गुह्यानाम अत्यंत गोप्य जावन असेल तसल विषयाचेरी मौन गोप्य म्हणून केदन जाता ते एक विषय मस्त मस्त पंत उलयना अशी त्या विषयाचेर मौन असताना मात्र त्या विषयाचेर कसं एक उत्तर इत्यादी केनाशी केदन राबतात तेदन त्या गोप्य जावन वरच तशी मौनत्व खंयची एक उलयनाशी राबची अवस्था ते प्रधान जावन असता गोप्य वरच्याक ते कंच्यान म्हणून सांगल्यार ते परमात्मा अनुग्रहान जावच तशी मौन रूप जावन असेल तसल परमात्माक मौन म्हणून कसं सांगचे मुनी इड्यत्वाद मौन हा कंचकी मुनिगण ज्ञानीगण कोणाक सेव करतकी तांगेल संबंधी जावन असेल तसल तो मौन नामक जावन असेल परमात्मा तो त्या मौनान तू भितर राबून मौन नियंत्रण इत्यादी करता मागीर ज्ञानम ज्ञानवतामहम कोण की ज्ञानी लोक असची तांगेलान तू विशिष्ट जाव कन्नी केलेलं तसल एक वर्लल कंचकी अज्ञानी पशी तांक व्यतिरेक करत असल तर ज्ञान ज्ञान रूपत्वात परमात्माक ज्ञानाख्य सारदहा अहम ज्ञान म्हणाल तसल सार दित्तल तसल हाव तस जावनो विशेष जावनो त्या परमात्मा खंयची एक सन्निधान नाना पदार्थांतू तत्ताची योग्यतेनुसार असं म्हणून परमात्मा सांगता तशी ताजी एक योग्य जावन असेल तसल परिकल्पना आमका नित्य निरंतर त्या परमात्मान करून देऊ का म्हण परमात्माला प्रार्थना कोर नाना संदर्भे रे कसं पुरे आम्ही अनुभव करताची कसं पुरे आम्ही पळयताची तंतु विशेष जाऊन त्या परमात्मा सन्निधान पळत चले एक सौभाग्य त्या देवान देऊ उत्तरोत्तर आमगेल वेर अनुग्रह कोर का म्हण परमात्माला प्रार्थना कोण श्रीकृष्ण अर्पणमस्तू.